नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि आज दामिनी, रविराज आणि प्रिया यांची भेट दाखवली. आणि नेमकं काय काय झालं ना, प्रिया आता कशी ट्रॅपमध्ये अडकते बघत राहा अर्जुनच्या. तर सुरुवातीला हिने रविराजांना फोन केलाय या प्रियाने. रविराज म्हणतात, काय ग बेटा, आज सकाळी सकाळी कस काय बाबांची आठवण काढलीस? त्यावर प्रिया म्हणते, बाबा हो तुमची आठवण तर मला नेहमीच येते हो बाबा, आज जरा महत्वाचं बोलायचं होतं म्हणून फोन केला. रविराज म्हणतात, काय ग, काही झालं का, प्रॉब्लेम आहे का काही? प्रिया म्हणते, नाही नाही बाबा, प्रॉब्लेम तसं काही नाहीये, पण मी ना जरा विचार करत होते की आपण दामिनी देशमुखला जाऊन भेटूयात का? आता तिचं हे वक्तव्य आश्चर्य करणार आहे रविराजांना. रविराज म्हणतात, का ग? आता प्रिया म्हणते, नाही बाबा, म्हणजे त्यांचे जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं देईल ना मी. रविराज म्हणतात, पण तू हे मध्येच काय काढलंयस? तुझी मनस्थिती ठीक नाहीये, तुला यायला जमणार नाही असं कळवलंय ना मी ऑलरेडी दामिनीला. त्यावर प्रिया म्हणते, बाबा पण आपल्याकडे लपवण्यासारखं काही नाहीये ना, मग जायला काय हरकत आहे? आणि अर्जुनने घरच्या माणसाला नोटीस पाठवली, ही गोष्ट माझ्या मनाला लागली हो बाबा. मग आता रविराजानं तिचं ते पटलंय बरं का बोलणं. प्रिया म्हणते, शिवाय त्याने मला इंटरोगेट केलं तर मला खोट्या आरोपात अडकवू शकतो अर्जुन बाबा, पण दामिनीचं तसं नाही ना, ती खरी आहे ना, ती योग्य तेच करेल. मग रविराज म्हणतात, तसं बघितलं तर अगं तन्वी, खरा तर अर्जुन पण आहे. आणि तन्वी, मला नाही वाटत अर्जुन तुला मुद्दाम वगैरे अडकवेल, फक्त तो या केसच्या बाबतीत चुकीचा विचार करतोय हे खरं आहे. मग लगेच प्रिया म्हणते, हो ना बाबा, म्हणून मला असं वाटते की दामिनीला आपण कोऑपरेट करायला हवं, कारण सत्य हे सगळ्यांना कळायलाच हवं, नाही का बाबा? आता ही सगळं हळूहळू बोलते बरं का, चाच पडत बोलल्यासारखी. रविराज म्हणतात, बरं हरकत नाहीये, मी दामिनीला फोन करतो आणि तिला करतो इन्फॉर्म की आज भेटता येईल का वगैरे विचारतो तिला. ती जर हो म्हणाली तर तुला मेसेज करतो, ओके? प्रिया म्हणते, बरं चालेल ना बाबा, काही हरकत नाहीये, थँक्यू हा बाबा. मग लगेच रविराज म्हणतात, ओके बेटा, काहीच प्रॉब्लेम नाही, असं म्हणून त्यांनी आता फोन ठेवून दिलाय बरं का प्रेक्षकांनो. पण खरं तर या क्षणाला रविराजांना डाऊट यायला हवा होता की ही अचानक कशी काय तयार झाली. पण ठीक आहे, तिने जे मुद्दे मांडले की ती सत्य बोलते आणि दामिनी सत्याच्या बाजूने आहे वगैरे वगैरे जे बोलली ते पटलं रविराजांना. आता ही फोन ठेवल्यावर विचार करते प्रिया, बरं झालं बाबा, आता तो निदान मैपत माझ्या डोक्यावर तर बसणार नाही ना. असं बोलून आता बाहेर आली आहे नाश्त्याच्या टेबलजवळ. कल्पनाताई म्हणतात, काय ग, अगं अश्विन नाही आला? त्यावर ती म्हणते, अहो आई, अश्विन न गेलाय हॉस्पिटलमध्ये, त्याला इमर्जन्सी होती ना. आता प्रतापराव तिथेच बसलेत बरं का. ते म्हणतात, अरे देवा, हे काही डॉक्टरांच्या नशिबातून जात नाही बाबा. तर आता बघा प्रेक्षकांनो, या कल्पनाताई तिला म्हणतात, बस बेटा तन्वी, नाश्ता करून घे. प्रिया म्हणते, नाही आई, मी माहेरी चालली आहे, मी तिथेच नाश्ता करेल. आता प्रतापराव तिला हटकतात आणि म्हणतात, हे काय तन्वी, अगं तू तर 2 दिवसापूर्वीच माहेरी गेली होतीस ना, आता पुन्हा चाललीस? आणि आत्ता तर प्रतिमा रविराज इथे येऊन गेले. आता तेवढ्यात तिथे अर्जुन सायली आल्यावर का, आता बघा कशी मजा येते हिची. लगेच प्रिया म्हणते, हो का बाबा, मग काय झालं? उलटून बोलल्यासारखी बोलते बरं का प्रेक्षकांनो. अर्जुनला पण ते खटकतं आणि सायलीला पण. लगेच प्रतापराव म्हणतात, अगं नाही ग, तसं काही झालेलं नाहीये तन्वी, पण माझं काही ऑब्जेक्शनही नाहीये बेटा, पण कसं आहे ना, असं वरचेवर माहेरी जाणं बरं नाही म्हणून म्हटलं. अगं नाही, तू अशी वरचेवर माहेरी जायला लागली तर शंका येते ग बाळा, तुमचा संसार नीट सुरू आहे की नाही, का तुझं मन इथे रमत नाहीये. आता प्रतापरावांच्या या वाक्यावर अर्जुन हसतो बरं का मोठ्याने. प्रिया लगेच अर्जुनकडे बघायला लागते रागाने. आता बघा प्रिया कशी म्हणते, बाबा अहो असं का विचारताय तुम्ही, तसं काही नाहीये, आणि आमचा संसार किती सुखाचा सुरू आहे हे तुम्हाला दिसतच आहे ना. आता प्रतापराव तिच्याकडे बघतात बरं का. आणि बघा प्रिया पुढे काय बोलते, ॲक्च्युली काय ना बाबा, आश्रम केसबद्दल जरा हालचाली सुरू आहेत ना, म्हणून त्या संदर्भात जरा मला बाबांशी चर्चा करायची म्हणून चालले होते मी माहेरी. आता सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघायला लागतात. मग प्रिया म्हणते, तसंही लग्न झाल्यानंतर बाबांनी बोलणं टाकलं होतं ना माझ्याशी, आत्ता कुठे जाऊन ते बोलतायत माझ्याशी पहिल्यासारखं, म्हणून जरा जाते गप्पा मारते ना त्यांच्याशी, आणि माझं मन इथे रमणार नाही असं कसं होईल? त्यावर अर्जुन लगेच म्हणतो, हो बरोबर आहे तुझं प्रिया, अगं तुझं मन इथे रमणारच ना, म्हणजे तुला इथे रोज माझ्या बायकोच्या हातचं टेस्टी जेवण मिळतं, तिच्या हातचं जेवण खाऊन तू तिच्याच बद्दल काड्या करत असते, आमच्या दाराला कान लावून तुला ऐकायचं असतं, माझ्या बायकोवर माझ्यावर वाटेल ते आरोप टाकायचे असतात. अगो किती एंटरटेनमेंट असतं तुला आमच्या घरात, का मन रमणार नाही तुझं इथे? अर्जुन तिला भारी टोमणे मारतो. लगेच या काय या कल्पनाताई म्हणतात,
वाटलंच मला अर्जुन, एवढ्या वेळापासून तू तिला टोमणे कसे नाही मारले, कारण काय आहे ना, तिला टोमणे मारल्याशिवाय तुझी सकाळ होतच नाही, नाही का? आता अर्जुन म्हणतो, ज्या दिवशी काही कांड न करता तन्वीची रात्र होईल ना, त्या दिवशी मी गप्प बसेल हा मम्मा. अर्जुन बरोबर बोलतोय प्रेक्षकांनो. अर्जुन एक चान्स सोडत नाही हिला बोलायचा. आता बघा, ही अशी अर्जुनच्या अंगावर धावून जाणार असते बरं का. तेवढ्यात सायली म्हणते, प्रिया अगं जा ना, तुला निघायला उशीर होत असेल ना, निघ. आणि सुमन काकूंना सांग मी विचारलं त्यांना म्हणून. सायलीने तिला आधीच कटवलंय बरं का. आता ती लगेच म्हणते, आई मी निघाले. अर्जुनकडे बघते आणि मग कल्पनाताईंना सांगते. पण आता अर्जुन हळूच तिच्या कानात बोलतो सायलीच्या, ती माहेरी नाही चालली, ती दामिनीला भेटायला चालली आहे. सायली म्हणते, कशावरून? अर्जुन म्हणतो, बघा आता तुम्ही. मग आता अर्जुन मुद्दाम या प्रियाला म्हणतो, ए तन्वी, दामिनीला सांग की आमची बाजू खरी आहे आणि आम्हीच जिंकणार आहोत. नाही तू आता निघालीच आहे असं दे माझा लगेच निरोप तिला. आता प्रिया रागाने बघायला लागते बरं का अर्जुनकडे आणि कल्पनाताई सुद्धा. आता प्रिया लगेच म्हणते, मी 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 कशाला जाऊ दामिनीकडे, मी का भेटेल तिला? त्यावरती अर्जुन काही बोलणार. तेवढ्यात कल्पनाताई म्हणतात, ए बाबा अर्जुन अरे गप्प बसायचं, काय घेशील तू? त्यावरती लगेच अर्जुन म्हणतो, मम्मा खरं उत्तर, या तन्वीकडनं खरं उत्तर पाहिजे मला. त्यावर प्रिया म्हणते, मी कशाला तुला खरं वगैरे उत्तर देऊ, मी तुला आन्सरेबल नाहीये अर्जुन, मी ज्यांना उत्तरं द्यायचे त्यांना ऑलरेडी दिलेत. अर्जुन काही वाद घालणार. तेवढ्या प्रतापराव म्हणतात, अर्जुन बाबा जाऊ दे ना, पुरे करणं, कशाला सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःची केस घालवतोयस, जा तू तन्वी जा बरं. आता लगेच ही म्हणते, हो बाबा येते मी. आता प्रतापरावांनी हिला लगेच म्हणजे हाकलवूनच दिलंय असं म्हणायला हरकत नाही, उगी वादाला वाद वाढतो ना, आणि ही काही खरं बोलणारी बाई नाहीये. पण आता हिचं खोटं हळूहळू उघडं पडायला लागलंय प्रेक्षकांनो. आता प्रिया निघून जाते अर्जुन सायलीला लुक देऊन आणि अर्जुन पण तिला लुक देतो. आता लगेच सायली आणि अर्जुन त्या बाजूच्या स्टडी रूम मध्ये गेलेत बरं का. आता सायली अर्जुनचा हात धरते आणि म्हणते, अहो असं काय करता तुम्ही, माझं ऐकतच नाही. तुम्ही तिला सतत बोलत राहणार आहे का प्रियाला? अर्जुन म्हणतो, हो मी तिला सतत बोलत राहणार आहे आणि तुम्ही पण ना जरा तिला प्रोटेक्ट करणं थांबवा. बघितलं ना कशी खोटं बोलली ती, जाता जाता ती चालली आहे दामिनीकडे आणि कशी बोलून गेली आपल्याला. त्यावर सायली म्हणते, हो तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, दामिनीचं नाव काढल्यावर तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. पण रविराज काका तर म्हणाले की चौकशीला ती तयार नाहीये आणि ती तरी पण गेली असेल का दामिनीकडे? त्यावर अर्जुन म्हणतो, हो तरी पण ती गेलीच असणार आहे दामिनीकडे आणि त्यामुळे आपला फायदा होणार आहे सायली. ती जर दामिनीकडे गेली असेल ना चौकशीला आता, तर तिला आपल्याकडे चौकशीला यावंच लागणार आहे. त्यावर सायली म्हणते, हो पण रविराज काका असं का बोलतील मग? त्यावर अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली सिनियर न बाय लॉ खूप जातो, म्हणजे ते नियमानुसार वागतात रविराज, असं अर्जुनला म्हणायचंय. मग अर्जुन पुढे म्हणतो सायलीला, सिनियर बाय लॉ लिगली खूप जातो आणि त्याला कुठे माहितीये, म्हणजे प्रिया दामिनीची क्लायंट्स म्हणजे या मैपत शिकरेशी ऑलरेडी कनेक्टेड आहे ही प्रिया, हे आपल्या सिनियरला माहीत नाही ना. मला पूर्ण खात्री आहे सायली, महिपतनेच प्रियाला फोर्स केला असणार आहे की दामिनीला जाऊन भेट, कारण दामिनीला सुद्धा तिच्या स्टेटमेंटमधले लो फॉल्स शोधायचे असतील ना. सायली म्हणते, पण प्रियाचं हे सगळं जे काही आहे गौड बंगाल ते आपल्या आधी दामिनीला कळलं तर? अर्जुन म्हणतो, नाही कळणार तिला, कारण आपण मधुभाऊंना आश्रमात घेऊन गेलो ना, तेव्हा आपल्या जवळचे जे रिक्रिएशनचे फॉल्स किंवा जे काही आहे व्हिडिओ ते दामिनीकडे नाही आहेत, ते फक्त आपल्याकडे आहेत. त्यामुळे तिला कुठले लो फॉल्स कळणार नाही, ते आपल्यालाच कळतील. त्या दामिनीला प्रियाची चौकशी करायची आहे ना, करू देत बिनधास्त करू देत. आता बघत राहा सायली, मजा. आता बघा प्रेक्षकांनो, या दामिनीच्या ऑफिसमध्ये डायरेक्ट रविराज आले सुद्धा असं त्यांनी दाखवलंय, पण आता मजा आली. रविराज आता दामिनीच्या ऑफिसमध्ये येतात आणि म्हणतात, मे आय कम इन दामिनी? त्यावर दामिनी म्हणते, अरे वा रविराज तुम्ही, प्लीज या ना. त्यावरती आता ते आत येतात केबिनमध्ये तिच्या आणि म्हणतात, हॅलो दामिनी, ही माझी मुलगी आहे तन्वी. त्यावर दामिनी म्हणते, येस आय नो, वात्सल्य आश्रमाची एकमेव विटनेस, प्लीज बसा ना रविराज. मग आता ते बसतात खाली दोघं बापलेक. मग दामिनी म्हणते, काय घेणार रविराज, चहा कॉफी एनिथिंग? मग रविराज म्हणतात, नाही नको अगं दामिनी, ॲक्च्युली काय आहे ना दामिनी, माझ्या मुलीची मनस्थिती हल्ली जरा बरी नसते ग, म्हणजे तिच्या पर्सनल आयुष्यामध्ये काही घटना घडल्यात,
त्या घटना ना तिला सतत अशा भेडसावत असतात, त्यामुळे ती जरा टेन्शनमध्ये असते. आता दामिनी खूप हुशार दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांनो. आता रविराज म्हणतात, अगं ॲक्च्युली तिने खून प्रत्यक्ष बघितलाय ना, त्यामुळे ती खूप डिस्टर्ब असते ग. त्यामुळे मला ना एकच म्हणायचं आहे तुला, म्हणजे रिक्वेस्ट आहे की तुला जे काही विचारायचं असेल ना ते थोडक्यात विचार आणि लवकर रिकामं कर बघ तिला. आता रविराजांनी असं सांगितल्यावर दामिनी म्हणते, हो हो रविराज, ऑफकोर्स आय अंडरस्टँड, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग आता लगेच दामिनीने प्रियाला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. काय ग, कोर्ट ऑर्डरमध्ये तुझं नाव प्रिया आहे राईट? नाही म्हणजे विलासचा खून झाल्यानंतर त्या रात्री काय काय झालं हे जरा सविस्तर सांगशील का? आता ही दीड शहाणपणा करून उत्तरं द्यायला लागते बरं का. हो सांगते ना तुम्हाला. नाही, तुमच्यासारख्या हुशार वकिलाला कॉपरेट करायला आवडेल मला, प्रिया हे उत्तर देत असते बरं का दामिनीला, आणि म्हणत असते की मी सुद्धा एका हुशार आणि नामवंत वकिलाची मुलगी आहे. मग आता दामिनी म्हणते, ओ सो स्वीट, चल कर सुरुवात. मग आता लगेच प्रिया म्हणते, त्या संध्याकाळी ना अचानक माझ्या पोटात दुखायला लागलो आणि म्हणून मी विलास काकांसोबत परत घरी आले आश्रमामध्ये. मी थेट माझ्या खोलीत गेले. थोड्या वेळाने मला आरडाओरडा सुरू झाल्याचा आवाज आला. दामिनी अगदी मन लावून ऐकते बरं का हिचं बोलणं, आणि हिचे हावभाव खूप टिपत असते दामिनी. मग प्रिया पुढे म्हणते, मला आरडाओरड्याचे आवाज आले. मधुभाऊ आणि विलास काका भांडत होते. मधुभाऊ ओरडत होते विलासवर, मी तुझे पैसे नाही देणार नाही देणार. मग काय, तेवढ्यात मी तिथून गेले. आणि आता लगेच दामिनी म्हणते, बस 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 बस, ओके ओके ठीक आहे, थँक्यू हां रविराज, आता तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जाऊ शकता. रविराज म्हणतात, अगं दामिनी, अगं एवढं स्टेटमेंट घ्यायचंय तुला? नाही म्हणजे हे पुरेसं आहे तुला? लगेच प्रिया म्हणते, माझं काही चुकलंय का? दामिनी म्हणते, नो नो नॉट एट ऑल, पण ठीक आहे, कोर्टच्या सगळ्या रेकॉर्डमध्ये मला कळेलच सगळं, तू जा आता. रविराजांना एकदम धक्काच बसतो की एवढ्याशा वाक्यामध्ये हिने कसं काय सगळं जाणून घेतलं. मग रविराज म्हणतात, अगं दामिनी, नाही म्हणजे आपण आपल्या अशिलासोबत जरा व्यवस्थित आणि सविस्तर बोलत असतो ना, तुला म्हणजे विटनेस सोबत काही रीतसर सविस्तर नाही बोलायचं आहे का? अगं म्हणजे आपण तसं करतो ना, असं म्हणतोय मी. त्यावर लगेच दामिनी म्हणते, ॲक्च्युली ना रविराज, मी पण तेच केलंय आता, पण कसं आहे ना, तवर्ण ताकभात ओळखता येतो मला. रविराज म्हणतो, ओ ओके ओके, म्हणजे माझी मुलगी खरं बोलते हे पटलं वाटतं तुला. दामिनीने सुद्धा काहीही जाणवू दिलं नाहीये बरं का रविराजांना. अगं म्हणजे तुला पटलंय तर माझी मुलगी खरं बोलते आणि तू ते कोर्टात सिद्ध करशीलच. त्यावर दामिनी म्हणते, धन्यवाद हां, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ मला दिलात. मग लगेच रविराज म्हणता, हो हो हरकत नाहीये, थँक्यू हां, असं म्हणून आता रविराज निघून जातात बरं का. तिच्या त्या कॅबिनमधनं रविराज आणि प्रिया दोघेही निघून जातात. आता बघा पुढे मजा येते. आता लगेच दामिनीला वाटतं की महिपतला फोन करून सांगावं की ती येऊन गेली म्हणून प्रिया. आता रविराज गेल्यानंतर लगेच दामिनीने महिपतला फोन केलाय. महिपत म्हणतो, बोला देशमुखबाई, काय म्हणता, आलं होतं का आमचं प्याद तिथे? आता ही प्रिया म्हणते, ज्या मुलीला तुम्ही प्यादच समजताय ना ती मुलगी. आता लगेच रविराज पुन्हा येतात बरं का कॅबिनमध्ये. आता थोडा इथे सस्पेन्स दाखवला त्यांनी की रविराजांनी ऐकलं की काय हिचं बोलणं. लगेच दामिनी म्हणते, एनी इश्यू रविराज? रविराज म्हणतात, ॲक्च्युली मी माझा फोन विसरलो होतो इथे. मग दामिनी त्यांना फोन देते आणि मग पुन्हा महिपतशी बोलणं कंटिन्यू करते. रविराज गेल्यानंतर दामिनी फोनवर नुसती म्हणते मग महिपतला. मग महिपत म्हणतो, तो रविराज तिथेच होता काय? मग त्यानं आपलं बोलणं ऐकलं का? मग दामिनी म्हणते, हे बघा, ऐकलं असेल तरी मला काही फरक पडत नाही आणि आय डोंट थिंक सो की त्यांनी माझं बोलणं ऐकलं असेल. आणि ऐकलं जरी असेल तरी ती प्रिया खोटं बोलतीये, तिची साक्ष खोटी आहे. हे सगळं काय आणि काय ठरवायचं ना ते तुमचा इंटरनल इश्यू आहे. आणि तसंही तुमचं हे प्याद म्हणजे ही पोरगी फार शहाणी आहे, अति शहाणी आहे. रविराज बाजूला बसलेले असताना सुद्धा इतकी पटापट खोटं बोलत होती ती. आणि हे सगळं खोटं बोलत असताना तिचा एकदाही आवाज थरथरलेला नाहीये. त्यावर महिपत म्हणतो, देशमुखबाई, अहो त्या पोरीमध्ये हे गुण आहेतच. तिची जर नस कापली ना तर आधी खोटारडेपणा बाहेर येईल आणि मग रक्त. त्यावरती ही दामिनी म्हणते, मला ना तिला रविराजांच्या शिवाय बोलायचंय, तिला ताबडतोब बोलवा इथे. मग महिपत म्हणतो, 113% देशमुखबाई काम होणार, 113 मिनिटात काम होणार. तिचा गाठोडा बांधतो आणि तुम्हाला कुरिअर करतो. पण दामिनीबाई, तुम्हाला बोललो होतो ना मी, ते रविराज वगैरे कशाला मध्ये घेताय तुम्ही? आपण तिच्याशी सुमडीत बोललो असतो ना काय? दामिनी म्हणते, प्रियाला पाठवा आणि फोन ठेवा शिखरे.
बिचाऱ्याचा अपमान करते ही प्रेक्षकांनो. आता मैपत पण एक्झॅक्टली तेच बोलतो फोन ठेवल्यावर. मैपत स्वतःशीच बडबडत म्हणतो, जगात ही एकमेव बाई आहे देशमुख बाई जी या मैपतचं वाक्य तोडायची हिंमत ठेवते. काय करणार, आपले हात दगडाखाली येणार राव. तर असो, थोडक्यात सांगायचं झालं तर मैपतचा मतलब आहे म्हणून तो दामिनीचा अपमान सहन करतोय. तर अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय त्यांनी. आता मध्येच बघा काय दाखवलंय, जरा हुकल्यासारखंच वाटलं. अर्जुन म्हणत असतो की आपल्या हाती खूप महत्वाचे धागेदोरे लागलेत सायली. आश्रमाजवळचं पोलीस स्टेशन आणि तिकडचा इन्चार्ज, त्यावेळेला त्यांना कधी मेसेज मिळाला, ते कधी निघाले, या सगळ्या माहिती जर आपल्याला पटापट मिळाल्या ना तर आपल्याला सगळं कळेल. मग सायली म्हणते प्रिया दामिनीची चौकशी करताना तिला जर कळलं तर, म्हणजे अर्थातच प्रिया सगळं खोटंच बोलणार आहे म्हणा, पण तरी आपल्याला काही गोष्टी, आता ही चालता चालता कशी काय धडपडली ते कळलंच नाही मला. म्हणून म्हटलं अचानक काहीतरी घडलं आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत आले. चालता चालता रोमॅन्स केला बिचाऱ्यांनी. एरवी वेळ मिळत नाही ना त्यांना, मग हा तिच्याकडे बघायला लागतो, ही त्याच्याकडे बघायला लागते आणि मग अचानक सायलीला भान येतं की अरे बापरे, आपण तर स्टडी रूम मध्ये आईबाबांनी पाहिलं तर, आणि ती अशी अर्जुनला पटकन बाजूला करते आणि म्हणते अहो काय बोलत होते मी, हा 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 प्रिया. मग अर्जुन म्हणतो हे बरं आहे तुमचं, नवऱ्याला दूर करायचं तर लगेच केस बद्दल बोलायचं. सायली म्हणते मी काही दूर वगैरे नव्हते करत, हा तुम्हाला, आपण केस बद्दलच बोलत होतो आधी. अर्जुन म्हणतो अच्छा, या आधी म्हणजे तुम्ही माझ्या मिठीत आलात तेव्हा ना. सायली म्हणते त्याला काही मिठी म्हणत नाही, हो माझा पाय घसरला. अर्जुन म्हणतो अच्छा, मराठीमध्ये पाय घसरण्याचा वेगळाच अर्थ निघतो नाही मिसेस सायली. सायली म्हणते अच्छा, आता मराठी भाषा चांगली जमायला लागली आहे तुम्हाला. असं म्हणून तो आता सायलीला मिठीत घेणार असतो तेव्हा सायली त्याला जा म्हणते. मग तो असं पायाला लागल्याचं नाटक करतो. आता सायली पुन्हा येते त्याच्या जवळ, म्हणते अगं बाई लागलं का तुम्हाला. अर्जुन म्हणतो आता कुठे जाणार तुम्ही, आता कसं धरलं तुम्हाला, आता नाही तुम्ही जाऊ शकत माझ्या मिठीतून. अर्जुन आता जरा रोमॅन्टिक झालेलाच असतो आणि तिला जवळ घेतो. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो आणि म्हणतो एक्सेप्ट चैतन्य गडकरी, याला आपल्यामध्ये कबाब में हड्डी व्हायचंच असतं का. सायली म्हणते आवाज काय बोलता हो त्यांना, अहो ती किती धडपडत असतात, तुम्हाला वेळ देत असतात, घ्या फोन घ्या त्यांचा. अर्जुन म्हणतो जाऊ द्या ना, सोडा ना, कशाला फोन घ्यायचा त्याचा. सायली म्हणते आवाज काय करू लागली, घ्या ना फोन. मग लगेच अर्जुन फोन घेतो. मग चैतन्य तिकडनं डायरेक्ट म्हणतो आपलं काम झालंय, तन्वीची सायकोलॉजिस्ट कडून चौकशी करायची परवानगी मिळाली कोर्टाकडनं. मग अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक चैतन्य. चैतन्य म्हणतो मी लगेच रविराज सरांना नोटीस पाठवतोय. मग अर्जुन म्हणतो पाठव लगेच पाठव. तर आता लगेच रविराजांच्या घरचा सीन दाखवलाय. आता ते दामिनीकडनं आलेत चौकशी वगैरे करून. आता प्रिया, नागराज सगळे तिथेच आहेत. नागराज म्हणतो काय रे दादा काय झालं. रविराज म्हणतात काय ग तन्वी, मला एक समजू नाही लागलं, तर दामिनीने तुझं बोलणं पूर्ण ऐकूनच घेतलं नाही ग, तुझं स्टेटमेंट पण पूर्ण नाही झालं. लगेच प्रिया म्हणते अहो बाबा एवढी मोठी वकील आहे ती, माझ्या 3-4 वाक्यातच तिला अंदाज आला असणार की मी खरं खरं बोलतीये. आता लगेच नागराज म्हणतो की तसंही त्यांना तन्वीशी बोलताना लक्षात आलं असेल दादा की आपली तन्वी किती जेन्युइन आहे, आणि मॅडमकडे कोर्टातले सगळे रेकॉर्ड असतील रे दादा, कशाला तेच बोलायचं, वेळ वाया घालवायचा, म्हणून आपलं त्यांनी थोडक्यात ऐकलं असेल हिचं बोलणं. मग प्रिया म्हणते नाही पण बाबा माझं अजिबात वेळ नाही वाया गेला, मी पण त्यांना महत्वाचं कोऑपरेशन केलंय. आता ती असं स्वतःच मोठेपणा गात असते बरं का. तेवढ्यात रविराजांचं लक्ष समोर असलेल्या नोटिसीकडे जातं. ते नागराजला विचारतात काय रे नागराज, हे लेटर केव्हा आलं. आता नागराज म्हणतो अरे दादा आत्ता आलं ते मगाशी. रविराजांनी ते वाचलं आणि लगेच प्रियाला सांगितलंय वाटलंच होतं मला. अच्छा, म्हणजे या मार्गाने त्याने जायचं ठरवलंय तर. मग नागराज म्हणतो ह्याने म्हणजे कोणी, अरे काय दादा ते. त्यावर मग रविराज म्हणतात अर्जुन सुभेदारने नोटीस पाठवली शेवटी, तन्वीची मानसिक स्थिती ठीक नाहीये म्हणून चौकशी नाकारली होती आपण, पण आता त्याने त्यावरही मार्ग काढलाय आणि आता तन्वीची चौकशी सायकोलॉजिस्टच्या देखरेखीखाली होणार आहे. आता प्रिया म्हणते काय म्हणताय बाबा. आता ही अशी घाबरली आहे प्रेक्षकांनो आणि हापकून खालीच बसली आहे सोफ्यावर. तर असो, आता पुन्हा अर्जुन सायलीचा सीन तुम्ही बघत आहात आणि हा शेवटचा सीन आहे. सायली म्हणते काय हो काय झालं. मग अर्जुन म्हणतो अरे आता या प्रियाला सायकोलॉजिस्टच्या समोर चौकशीला सामोरं जावंच लागणार आहे, आपल्याला मिळाली आहे कोर्टाकडनं ऑर्डर. ती नाही म्हणत होती ना चौकशीसाठी, बहाणे देत होती मानसिक स्थिती ठीक नाही म्हणून, पण आता तिला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहे. आता प्रियाला यावंच लागणार आहे सायली, आता मजा येणार आहे तिची. स्वतःला फार हुशार समजत होती ना ती, आता मी तिचा डाव कसा तिच्यावर उलटवतो ना ते बघाच.
त्यावर सायली म्हणते, पण आता तिचा खोटेपणा उघडा पडायला पाहिजे अहो, आणि तसंही मी या दिवसाची खूप वाट बघते. अर्जुन म्हणतो, काही टेन्शन घेऊ नका. आता या प्रियाची बॉडी लँग्वेज अॅनलाइज करताना सायकोलॉजिस्टच्या लक्षात येईल की ती खोटं बोलतीये, पण ते सायकोलॉजिस्ट तिला जाणवू देणार नाही विचारपूस करताना, पण रिपोर्ट मध्ये मात्र ते निघणार आहे. आता प्रियाचा गेम संपला सायली, आता दिस इज बिगिनिंग एंड ऑफ हर गेम असं काहीतरी तो म्हणतो. म्हणजे ही सुरुवात आहे, तिचा खेळ आता संपलाय आणि हे तिच्या लक्षात आलं असणार आहे सायली, त्यामुळे ती प्रचंड घाबरलेली असणार आहे. आणि प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड त्यांनी इथेच संपवला. आज खूप लहान दाखवलाय त्यांनी एपिसोड, पण पुढच्या भागात बघा, आता अर्जुनने ते रिपोर्ट काढलेत की मेसेज जो आहे ना तो 8:30 आला. तो प्रोमो दाखवलाय त्यांनी, जो काल परवापासून दाखवताय. आता ती दामिनी म्हणते, मधुभाऊंच्या जीवापासून काय धोका आहे विलासला, तो मेसेज. आता दामिनी ओरडत म्हणते प्रियावर, तू केला होतास का तो मेसेज? अगं ए मूर्ख मुली, तो विलास आधी मेला आणि मेसेज नंतर केलं तू. मग आता अर्जुन म्हणतो, ती मेसेज करणारी व्यक्ती सापडली की मधुभाऊ सुटणार, आणि सायली म्हणते आपण जिंकणार. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, आता तरी प्रिया ट्रॅप मध्ये फसेल का अर्जुनच्या? सायकोलॉजिस्ट समोर हिचं खोटं उघडं पडेल का ही सायकोलॉजिस्टच्या समोरही बाप निघेल, म्हणजे त्यांनाही फसवेल? नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे वाटते तर खरी की प्रिया सगळीकडून अडकली आहे, त्यामुळे ती अर्जुनच्या ट्रॅप मध्ये फसणार, म्हणजे नक्की फसणार असा तरी अंदाज दिसतोय बाबा प्रेक्षकांनो. आता काय होतंय ते बघूया. चौकशी होत असताना प्रिया खोटं बोलतीये आणि मेसेज करणारी पण प्रियाच होती, हे सगळं अर्जुनच्या लक्षात येईल का? आता प्रियाचा खेळ खल्लास होईल. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो? कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा. ठरलं तर मग आपल्या चॅनलवर या मालिकेचा रिव्ह्यू ऐकायला विसरू नका. एन्जॉय करत राहा, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. तर भेटूयात उद्या पुन्हा एकदा. टेक केअर, धन्यवाद.